तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ह्या नवीन ब्लॉग आणि आजच्या ह्या नवीन विषयात आपलं स्वागत आहे मित्रांनो। तर आज आपण बघणार आहोत नगर, बीड, परळी। तर बीडच्या पुढील जे काही पुलाचे काम राहिलेले आहेत मित्रांनो, जे अर्धवट अवस्थेत जे काम आहेत आणि ते आता जे काही कंप्लीट अवस्थेकडे जाणार आहेत, अशा ह्या कामाची आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर आपण अशाच एका पॉईंटवरती आलो आहोत, जे की पॉईंट जो आहे तो आहे डेक्कन मोहापाशी एक साधारणतः 1-1.5 किलोमीटर पुढे आणि घाटसावळीच्या मध्ये दोन्हीच्या जे मध्यभागी जे एक पूल बनत आहे, त्या आपल्याला पुलाची माहिती घ्यायची आहे आणि आपण ह्या पुलाविषयी आपण एक सविस्तर एक व्हिडिओ बनवणार आहोत। तर आपण पाहू शकतात किंवा आपण बघणार आहोत त्या पुलाची काय स्थिती येते। तर आपण खडतर मार्ग भ्रमण करत आणि लोकांच्या रानातून, वाड्या वस्त्यातून, शेतातून आम्ही मार्ग शोधत ह्या नगर, बीड, परळी, वडवणी ते बीड या 32 किलोमीटरच्या अंतरातील हा सुद्धा एक अतिमहत्त्वाचा एक पूल आहे रेल्वेचा। तर हा पूल तुम्ही पाहू शकताय, कामाची प्रगती, कामाचा जो आढावा आहे तो तुम्ही लाईव्ह स्वरूपात बघू शकताय। हेही कामाचं, ह्या पुलाचं जे काम आहे कंस्ट्रक्शनचं, हे साधारणतः 70% कंप्लीट झालेलं आहे, 70-75% कंप्लीट झालेलं आहे। आणि हा पूल काही दिवसातच जो की आपले जे ग्रामस्थ आहेत किंवा जे रहदारीसाठी जो खुला करण्याचा एक जो मोठा प्रश्न असतो, तोही कंप्लीट आणि पूर्णत्वासकडे जाईल। तर अशा प्रकारे आमच्या बीड जिल्ह्यातला हा छोट्याशा नदीवरचा हा खूप उंच असा पूल आहे, तुम्ही बघू शकताय। खतरनाक असा हा पूल आहे। ह्याचं काम, ह्याचं कंस्ट्रक्शन पूर्ण कंप्लीट झालेलं आहे। छोटे मोठे काम, छोटेसे काम राहिलेले आहेत त्याचे, ते पण लवकरात लवकर कंप्लीट होतील। अशा प्रकारे याची संरक्षण भिंत आहे। 1, 2, 3, 4, 5, 6 खांबाचा हा पूल आहे। हे टोक तर ते टोक असं जॉईंट मारलेला हा पूल आहे, तुम्ही पाहू शकतात। छान खतरनाक असा हा पूल आहे तलावावरचा। आणि तुम्ही समोरील दृश्य बघू शकतात, अशा प्रकारे हा पुलाचं स्ट्रक्चर आहे। 4 ते 5 खांबाचा हा उंच असा पूल आहे, हे बघू शकता तुम्ही। मी त्या साईडने दाखवलं होतं, आता तुम्हाला ह्या साईडने दाखवतोय। तर चला तर आपण आता जाऊयात पुलावरती। वरती कशा प्रकारे स्ट्रक्चर झालंय आणि कुठलं काम झालंय, कुठल्या पद्धतीने काम झालंय बघूयात, आढावा घेऊयात आपण। तर मित्रांनो, फायनली आम्ही ह्या ब्रिजवरती आलेलो आहोत।
ब्रिज खूप उंच आहे, उंच ठिकाणावरती ब्रिज आहे. तुम्ही पाहू शकतात माझ्या पाठीमागं असं रेल्वेचे काम झालेलं आहे आणि थोडंफार जे काम राहिलेलं आहे फायनली, तर त्याचंही कामाचं एक व्हिडिओ आम्ही टाकणार आहेत. पूर्ण काम कंप्लीट झाल्यानंतरचं एक व्हिडिओ येईलच, तो आम्ही टाकणार आहेत. तर सध्या तरी अशा प्रकारे जे काम चालू आहे, तर त्या कामाचा आढावा आम्ही तुम्हाला अप टू डेट देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि मित्रांनो, आत्ता आम्ही जो घाटसावळीचा आणि वडवणीच्या मध्ये जो मोठा पूल आहे, ब्रिज आहे, त्या ब्रिजला आम्ही कव्हरेज करण्यासाठी आलतो, ब्रिजचा शूट घेण्यासाठी आलतो मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो, समोरती पण दाखवतो तुम्हाला. हा माझ्या पाठीमागं जो ब्रिज दिसतोय तो आहे घाटसावळी आणि वडवणीच्या मधला ब्रिज. सूर्यास्तामुळे मला सूर्य डोळ्यावर चमकत असल्यामुळे मला जास्त काही दाखवता नाही आलं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे नगर बीड परळीचं जे रेल्वेचं जे काम आहे, आम्ही तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, तुमच्याकडनं आम्हाला व्ह्यूज खूप येत आहेत. व्ह्यूज रूपी प्रेम तुमचं खरंच तुम्ही दाखवून देत आहेत. पण माझी विनंती आहे भावानं, सबस्क्राईब पण करा, जेणेकरून आम्हाला थोडंसं मोटिवेशन भेटेल आणि आम्ही अजूनही तुमच्यासाठी नवीन अपडेट देण्याचा आम्ही प्रयत्न करू प्रामाणिक. तर असंच प्रेम राहू द्या आमच्यावरती मित्रांनो. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पुलाचं काम झालेलं आहे. खाली पुलाचे स्लॅब आहेत मोठमोठाले, हे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. बघा कशा प्रकारे झालं. आणि ही खूप एका तलावावरती ही मोठी नदी आहे, नदीवरती हा तलाव केलेला आहे, हे तुम्हाला मी दृश्य दाखवतो. पूल खूप उंच आहे, असा सुंदर नजाऱ्यातला हा पूल आहे, तुम्ही बघू शकताय. मित्रांनो, जसं तुम्ही व्ह्यूज रूपी प्रेम दाखवताय ना, तसं आम्हाला एक सबस्क्राईब रूपी प्रेम पण दाखवा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्ही थोडंसं पुढे जातो आणि आम्हाला मोटिवेशन भेटेल, थोडं आम्हाला काहीतरी करण्याची एक संधी भेटेल, तुमच्यासमोर काहीतरी करण्याची संधी भेटेल. तर प्लीज मित्रांनो, विनंती करतो, सबस्क्राईब पण करत जा, कारण मेहनत खूप आहे. लोकांना वाटतं की काय नाही, उचलला मोबाईल, उचलला कॅमेरा आणि शूट केलं म्हणजे झालं, पण नाही आहे. खूप मेहनत आहे, खूप खडतर प्रवास आहे आणि खूप ह्याला कष्ट पण घ्यावं लागतात हे या गोष्टी करण्यासाठी मित्रांनो. तर विनंती आहे माझी सगळ्यांना की थोडं सबस्क्राईब रूपी प्रेम पण दाखवा आमच्यावरती, आम्हाला थोडंसं मोटिवेशन भेटेल. आणि ह्या पुलाचे आपले फायनल जे शॉट आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि करतोय. असा पूल समोरती जुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. मशीन वगैरे चालू आहे, JCBचं काम चालू आहे समोरती पण. एक टोक ते दुसरं टोक असा हा पूल जोडलेला आहे. समोरती पण वर्कआउट सुरू आहे, कंस्ट्रक्शनचंच काम सुरू आहे समोरती पण. अशा प्रकारे हा सगळ्यात मोठा म्हणजे बीड आणि वडवणीच्या मध्ये जो अंतर आहे, 35 किलोमीटरचा अंतरातला हा सगळ्यात मोठा दुसऱ्या नंबरचा पूल आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. हा नजारा आहे पुलाच्या वरचा, साईडचा नजारा सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा सगळीकडे ते हिरवगार. आणि हा आपला बालाघाटच्या रांगा आहेत, बालाघाटच्या पर्वत रांगा आहेत आपल्या ह्या, हे तुम्ही बघू शकतात मित्रांनो. तर आता आपण आलो आहोत फायनली ह्या ब्रिज वरती. तुम्ही बघू शकताय खूप उंचीवरती हा ब्रिज आहे आणि खतरनाक कंस्ट्रक्शन आहे. इकडे पाहू शकता छोटासा तलाव आहे आणि एक 30 ते 40 मीटर अंतरावरती हा मेन हायवे आहे. बघू शकता तुम्ही गाड्यांचा हायवे. हे बघू शकता तुम्ही इकडं हा पूल. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे, जबरदस्त असं.
तर आता आपण आलो आहोत घाटसावळीच्या ह्या छोट्याशा रेल्वे स्टेशनवरती. तुम्ही पाहू शकतायत हे छोटंसं रेल्वे स्टेशन आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह रेल्वे स्टेशनची इमारत आहे. छोटं आहे आणि फायनली ह्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. तो 80% काम पूर्णत्वासकडे झालेलं आहे. आणि ही जी लाईन तुम्ही बघू शकताय रेल्वेची, हे आहे घाटसावळीचं हे मध्यम स्वरूपाचं हे रेल्वे स्टेशन. तुम्ही ह्या साईडला बघू शकता कशा प्रकारे ट्रॅक वगैरे आहे. तो ट्रॅकचं आणखीन काम झालेलं नाही, इथं कुठलंही काम झालेलं नाही, कारण समोरती ब्रिजचं काम सुरू आहे, जे की लोकल गाड्यांसाठी किंवा जे इतर ज्या वस्तू आहेत त्या ने-आण करण्यासाठी हे जे ब्रिज आहे त्या ब्रिजचं अर्धवट राहिलेलं काम आहे, ते काम कंप्लीट झाल्यानंतर हे ट्रॅकचं काम आपलं पूर्णत्वासकडे जाईल. तर आपण आता इमारतीमध्ये प्रवेश करणार आहोत. तुम्ही फायनल इमारत लुक आहे तो बघू शकताय. चला तर माझ्या पाठीमागे या. अशा प्रकारे इथलं इमारतीचं जे काम आहे स्टेशन हे घाटसावळीचं एक छोटंसं मध्यम स्वरूपाचं हे रेल्वे स्टेशन आहे. आणि इथं अशा प्रकारे काम झालेलं आहे, सुंदर काम झालेलं आहे, पूर्ण स्ट्रक्चर झालेलं आहे. पूर्ण खाली बघू शकताय खालचे जे स्टाईल्स वगैरे ते सगळं कम्प्लीट झालेलं आहे. काम साधारणतः 80% इथलं कम्प्लीट झालेलं आहे. आणि इथे तिकीट घर, बाकी कर्मचाऱ्यांसाठी जे काही लागणारं जे हॉल्स वगैरे ते इथं कम्प्लीट झालेले आहेत. सगळं काम एकदम अगदी व्यवस्थित झालेलं आहे. बाहेरचं पण दृश्य बघू शकता पण बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे सुंदर असं हे छोटंसं मध्यम स्वरूपाचं रेल्वे स्टेशन आहे, जे की छोटा थांबा आहे, हा स्टॉप आहे हा. आणि स्टॉप तर मित्रांनो, आपण ह्या नगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या अति महत्त्वाच्या अशा आणखीन टप्प्यात जो वडवणी ते बीड मधला जो महत्त्वाचा घटक आहे, जे पूल राहिले होते, तुम्हाला त्या पुलाच्या स्ट्रक्चरचं आणि पुलाच्या कामाची आम्ही तुम्हाला माहिती देण्यासाठी आम्ही हा पुरेपूर प्रयत्न करतोय. बऱ्याचशा लोकांचे आम्हाला कमेंट आलेलं आहे की तुम्ही वडवणी बीडपासून पुढचं काम दाखवा किंवा पुलाची स्थिती दाखवा. तर तुमच्या मागणीनुसार आणि तुमच्या कमेंटनुसार आम्ही आज बीडच्या पुढील जे कामं आहेत त्या पुलाची तुम्हाला आम्ही माहिती अपडेट देण्याचा आम्ही तुम्हाला एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मित्रांनो, तर व्ह्यूज रूपी तुमचं प्रेम तर आम्ही बघतोय, एक सबस्क्राईब रूपी प्रेम सुद्धा तुमचं आमच्यावरती राहू द्या. आणि चॅनलला नवीन असताल तर नक्कीच त्यांनी पण सबस्क्राईब करा तुम्ही. आणि व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओ पुरतं आणि आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच राहील मित्रांनो.